कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। नमस्कार, मी मोहिनी सोनार। आपण पाहताय TV9 मराठी बुलेटिनमध्ये महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यातल्या 72 बातम्या बघायच्या। सुरुवात करूयात अतिवृष्टीच्या बातमीने। राज्यात अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यांमध्ये आपत्तीग्रस्तांसाठी DPDCतनं 5% अनुदान, एकूण नियोजनाच्या 5% खर्चाला मान्यता। छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणातनं गोदावरी नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात सध्या विसर्ग सुरू। दरम्यान इतर अंबड तालुक्यातल्या शहागड या परिसरातही गोदावरी नदीला पूर। नांदेडच्या विष्णुपुरी धरणाची पाणी पातळी आणखी वाढणार। सोलापुरात पुरामुळे बाधित घरांना प्रत्येकी 10,000 रुपयांची सरकारी मदत। डोणगावातील बाधितांच्या खात्यामध्ये 10,000 रुपये जमा होण्यासही सुरुवात। जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे 4 दरवाजे उघडले। हतनूर धरणातनं सध्या 16,000 क्युसेकनं तापी नदी पात्रात विसर्ग। तापी नदीकाठच्या गावांना यामुळे सतर्कतेचा इशारा। पावसामुळे भोकरदन तालुक्यामध्ये 62,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका। मका, सोयाबीन, कापूस आणि मिरची पिकांचं नुकसान। प्रशासनानं तात्काळ आर्थिक मदत द्यावी, शेतकऱ्यांची मागणी। अतिवृष्टीमुळे छत्रपती संभाजीनगरमधील हजारो हेक्टर क्षेत्रातील पिकं जमिनीसहित वाहून गेली। हातात उडणाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतल्यामुळे शेतकरी हवालदिल। प्रति हेक्टर 50,000 रुपयांची आर्थिक मदत द्यावी, शेतकऱ्यांची मागणी। धाराशिवच्या भूममधील अंजन सोंडा या गावामध्ये अतिवृष्टीमुळे कोबीचं पीक पूर्णपणे नष्ट। शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका। पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी। सोलापूरच्या माढ्यामधील वाकावमध्ये राजेंद्र भुसाणे या तरुण शेतकऱ्याचे 200 पिशवी कांदे भिजल्यामुळे मोठं नुकसान। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची शेतकऱ्यांची आता आर्तहाक। एकीकडे पावसानं धुमाकूळ घातल्यामुळे पिकांचं प्रचंड नुकसान, तर दुसरीकडे साठवून ठेवलेला कांदा सडू लागल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। कांद्याला प्रति किलो 2 ते 7 रुपयांचा हमी भाव मिळावा। कवडी मोल भाव मिळत असल्यामुळे या ठिकाणी नाशिकमधील शेतकरी तिहेरी संकटात। नाशिकच्या निफाड तालुक्यातही पावसामुळे मक्याचं मोठं नुकसान। पावसाच्या विश्रांतीनंतर चौथ्या दिवशी सुद्धा पाण्याचा निचरा झालेला नाही। शेतात अजूनही पाणी साचलेलंच। नांदेडमध्ये अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना फटका। 2,200 रुपये प्रति क्विंटल असलेले भाव आता 400 ते 500 रुपयांवर। लातूरमध्ये मन्याड नदीच्या पुरात शेतकरी वाहून गेला। पाण्याच्या प्रवाहाचा वेग वाढल्यामुळे 60 वर्षीय शेतकरी वाहून गेले। सोलापूरच्या सीना नदीला पूर आल्यामुळे खडकी गावातील खरात वस्ती पाण्याखाली गेली होती। पाणी ओसरल्यानंतर वस्तीची विदारक दृश्य समोर। घरातील साहित्याचंही मोठ्या प्रमाणात नुकसान। लातूरच्या मांजरा नदीच्या पुरामध्ये हजारो हेक्टर शेती वाहून गेली। ज्वारी, सोयाबीन, तूर, ऊस या पिकांचं मोठं नुकसान। भातखेड भागामध्ये शेतातील पुराचा शेताला मोठा फटका। बीडच्या गेवराईतील राक्षस भुवन या ठिकाणी शनी मंदिरही पाण्याखाली। जायकवाडी धरणातनं गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग, त्यामुळे गोदावरी नदीलाही मोठा पूर। अनेक घरं आणि शेती पाण्याखाली। बीडच्या गेवराई तालुक्यातल्या तपे निमगाव या ठिकाणी तपेश्वर मंदिरामध्ये पाणी शिरलं। दरम्यान जायकवाडी धरणातनं गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्यामुळे नदीला पूर आलाय। सोलापूरच्या डोणगावमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून चारा वाटप उपक्रमावेळी शेतकऱ्यांची झुंबड उडाली, तर काही मिनिटातच ट्रॅक्टर रिकामा झाला होता। मंत्री हसन मुश्रीफांकडून पूरग्रस्तांना मदत। पूरग्रस्तांना किराणा साहित्य आणि जीवनावश्यक वस्तूंची मदत। कोल्हापूरला पूर येतो, पुराची भीषणता आम्हाला माहिती आहे, मुश्रीफांची प्रतिक्रिया। सोलापूरमधील नाम फाउंडेशनकडून मोहोळ तालुक्यामध्ये पूरग्रस्तांना जीवनावश्यक साहित्यांचं वाटप। त्याचबरोबर फाउंडेशनतर्फे पूरग्रस्त 86 गावांमध्ये साफसफाईचं कामही हाती घेण्यात येणार। पुरंदरच्या नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये तरकारी बाजार सुरू, तर बारामती आणि पुरंदरच्या शेतकऱ्यांना याचा काहीसा फायदा होणार। बुलढाण्यामध्ये संतप्त शेतकऱ्यांना 2 एकर शेतातील उडीद पिकाची गंजी पेटवली। सततच्या पावसामुळे आधीच पिकाला फटका, त्यात उत्पादन खर्च सुद्धा परवडत नसल्यामुळे शेतकरी संतप्त। धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना बँकेनं दिलेल्या नोटिशी विरोधात ठाकरे गटाचं आंदोलन। ठाकरे गटाकडून नोटिशींची होळी। अमरावतीच्या तिवसा शहरामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून काँग्रेसचा ट्रॅक्टर मोर्चा। यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वामध्ये तहसील कार्यालयावर हा मोर्चा धडकला। ओला दुष्काळही जाहीर करण्याची मागणी। बीडच्या अंबाजोगाईमध्ये उपजिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा रुमणे मोर्चा, तर आता शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। धनगर आरक्षणासाठी जालन्यामध्ये ठिकठिकाणी आंदोलनं। सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वडीगोद्रीमध्ये धनगर समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन।
धनगर समाजाचं जालन्याच्या जामखेड फाटा परिसरात आंदोलन. सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा. धनगर समाजाचा एसटी आरक्षणात समावेश करण्याचीही मागणी. जालन्याच्या अंबड चौफुली भागामध्ये सकल धनगर समाजाचं आंदोलन. रास्ता रोको करत चक्काजाम केल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा. जळगावच्या रावेरमध्ये धनगर समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक. आरक्षणासाठी आमदार अमोल जावळेंच्या निवासस्थानावर ढोल बजाव आंदोलन. धाराशिवच्या तेरमध्ये धनगर समाजाचा रास्ता रोको. रस्त्यावर मेंढ्या उभ्या करत आंदोलन. दीपक बोराडे यांच्या आंदोलनाला समर्थन देत आंदोलन. धाराशिवच्या परांड्यामध्ये सकल धनगर समाजाचा रास्ता रोको. परांड्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात रास्ता रोको आंदोलन. धनगर समाजाला एसटी आरक्षण देण्याची यातनं मागणी. नांदेडच्या औंढा नागनाथ महामार्गावर धनगर समाज बांधवांचं आंदोलन. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातनं आरक्षण देण्याची आंदोलकांची मागणी. सोलापूरच्या करमाळ्यामध्ये धनगर समाजाचा रास्ता रोको तर करमाळ्यामधील मौलाली माळ या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन. सरकारनं मागण्या मान्य करण्याची या सगळ्यांची मागणी. एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक. परभणीमध्ये धनगर समाजाकडून 9 तालुक्यांमध्ये चक्काजाम आंदोलन. आंदोलनात मोठ्या संख्येनं धनगर समाज बांधव सहभागी. सोलापूर शहरातील मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेतले. शहरातील 7 पैकी 7 गुन्हे मागे तर ग्रामीणमधील 60 पैकी 49 गुन्हे मागे. आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या प्रक्रियेचं मराठा समाजाकडून स्वागत. भंडाऱ्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरपंच संघटनेचा मोर्चा. तहसीलदाराची बदली करत कारवाईची मागणी. निवेदनानंतर सुद्धा कारवाई न झाल्यामुळे संताप व्यक्त. संविधान सत्याग्रह पदयात्रेला वर्धा जिल्ह्यामध्ये चांगला प्रतिसाद. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह राजेंद्र मुळक आणि कराळे मास्तर पदयात्रेमध्ये सहभागी. हिंगोलीच्या वेलतुरा गावामध्ये 2 गटात रात्री राडा झाला होता. 50 पेक्षा जास्त जणांवर गुन्हे दाखल. पोलीस उपविभागीय अधिकारी राजकुमार केंद्रे यांच्याकडून वेलतुरा गावाचा आढावा. जळगावमध्ये विद्यार्थ्यांना सहलीच्या नावानं प्रार्थनास्थळी नेल्यानं 5 शिक्षक निलंबित. भुसावळच्या सेंट अलॉयसिस स्कूल प्रकरणात 8 पैकी 5 दोषी. शिक्षण विभागाची कारवाई. मुख्याध्यापिकेवर सुद्धा ठपका. बीड तालुक्यातल्या बऱ्याच ठिकाणी सध्या मोठं नुकसान झालेलं आहे. तर कपिल धारवाडीमध्ये 4 ते 5 घरांना तडे. अनेक ठिकाणी रस्ताही खचला. काही ठिकाणी भूस्खलनाचीही भीती. बीडच्या कपिल धारवाडीमध्ये 1 किलोमीटरपर्यंत भेगा पडल्या. अप्पर जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि अधिकाऱ्यांकडून गावाची पाहणी. ग्रामस्थांशी प्रशासनाकडून चर्चा. पंढरपुरातील विठ्ठल मंदिराकडे जाणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यांवर मोठमोठे खड्डे. त्यामुळे भाविकांसह नागरिकांचा मनस्ताप. रस्त्यांची तातडीनं दुरुस्ती करून भाविकांची होणारी गैरसोय दूर करावी. नागरिकांची मागणी. पुणे बंगळुरू महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी पोलिसच रस्त्यावर उतरले. तर भोरच्या राजगड पोलीस स्टेशनच्या वाहतूक पोलिसांनी निगडे गाव हद्दीतील उड्डाणपूल परिसरात खड्डे बुजवले. बुलढाणामधील खडकपूर्णा नदीला आलेल्या पुरात जड वाहतुकीसाठी बांधण्यात आलेल्या राहेरी जवळील पुलाचा दोन्ही बाजूचा भराव वाहून गेला. त्यामुळे नागपूर ते पुणे राष्ट्रीय महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक विस्कळीत. अमरावती जिल्ह्यातील भातुकली तालुक्यामध्ये नावेडमधील रस्त्याची दुरावस्था. शेतांमध्ये जाणाऱ्या पांदण रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे ट्रॅक्टर ट्रॉलीसह उलटला. ट्रॅक्टरमध्ये असलेले मजूर किरकोळ जखमी. भंडाऱ्यामध्ये गाडीत बसण्यासाठी जागा नसल्यानं जीपच्या मागच्या दाराला लटकत प्रवाशांचा जीवघेणा प्रवास. भंडाऱ्याच्या खरबी नाका परिसरातला हा प्रकार. तर वाहतूक पोलिसांच्या भूमिकेवर यामुळे प्रश्नचिन्ह. बुलढाण्याच्या काळ्या बाजारामध्ये विक्रीसाठी जाणारा रेशनचा तांदूळ ट्रकसह पकडला. 43 लाखांच्या मुद्देमालासह 3 आरोपींवर गुन्हा दाखल. बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. गोंदियामध्ये निर्माणाधीन इमारतीची भिंत कोसळली. एका मजुराचा यामध्ये मृत्यू तर एक गंभीर जखमी. शहरातील मुख्य बाजार परिसरातली ही घटना. शिर्डीमध्ये साईबाबा पुण्यतिथी उत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात. तर साई समाधी मंदिरासह परिसराला आकर्षक फुलांची सजावट. काकड आरती नंतर आता साईंची प्रतिमा, वीणा आणि पोथीची मिरवणूक. अहिल्यानगरच्या श्री शनी शिंगणापूर देवस्थान कार्यकारी समिती गठीत करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे यांची नियुक्ती. तर अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्याकडून ही समिती गठीत. विठ्ठल रुक्मिणीच्या अभिषेकासाठी चंद्रभागेच्या ऐवजी गंगेचं पाणी वापरल्याचा आरोप. महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांचा आरोप. मंदिर समितीचा निषेध करत अंकुशराव यांच्याकडून आंदोलनाचाही इशारा. अहिल्यानगरच्या राहतामध्ये वज्रेश्वरी माता मंदिरामध्ये शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा. 21 जेसीबीतनं पुष्पवृष्टी करत मशाल ज्योतीचं भव्य स्वागत. गुवाहाटीच्या कामाख्या देवी मंदिरातनं तब्बल 3400 किलोमीटर पायी चालत आणलेल्या मशालीचं जल्लोषात स्वागत.
नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं भाजप नेत्या नवनीत राणांची अमरावतीमध्ये दुर्गा उत्सव मंडळाला भेट, तर नवनीत राणांनी महिलांसोबत गरबा खेळण्याचाही आनंद लुटलाय. गोंदिया शहरात विजयादशमीची जय्यत तयारी. विजयादशमीसाठी 121 फुटांचा रावण तर 71 फुटांचा मेघनाथ तयार. शहरातील टीव्ही टोली परिसरातील पटांगणावर हा 101 फुटांचा रावण तयार करण्यात आला. खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्नीसह प्रतापगडावरील भवानी मातेचं दर्शन घेतलं. नवरात्रोत्सवानिमित्त उदयनराजेंच्या हस्ते देवीची आरतीही संपन्न. शाही दसरा साधेपणानं साजरा करणार उदयनराजेंची माहिती. कोल्हापूरच्या इचलकरंजीतील अंबाबाई मंदिरामध्ये सौभाग्य अलंकारात देवीची पूजा. नवरात्रोत्सवाच्या 9व्या दिवशी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. साताऱ्याच्या फलटणमधील 9 सर्कलमध्ये नवरात्रीचा उत्साह. महाआरतीला जिजामाता या ठिकाणी जिजामाला रणजित सिंग नाईक निंबाळकर यांची उपस्थिती. तर गेल्या 30 वर्षांपासून नवरात्रीचा हा उत्साह इथे भरतो. नवरात्रोत्सवानिमित्त ऐतिहासिक वारसा लाभलेल्या भंडाऱ्यातील शीतला माता मंदिरामध्ये भाविकांची गर्दी. यावर्षी मंदिरात 1400हून अधिक घट स्थापित करण्यात आले. नवरात्रोत्सवानिमित्त पुण्याच्या भोरमधील ग्रामदैवत जनाई देवीच्या मंदिरातही देवीचा जागर. वर्षानुवर्ष चालत असलेल्या प्रथेनुसार हातावर आणि खांद्यावर पेटत्या ज्योती ठेवून सूरज ओसवाल या भक्तानं देवीची आरती केली. पुण्यामध्ये शिवकालीन दसरा महोत्सवाचं आयोजन. मावळा जवान संघटना आणि सिंहगड राजगड मावळा संघटनेच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन. तर खंडे नवमी निमित्त राजदंड, शिवकालीन नाणी यासह शस्त्र, शिल्पे, दस्तऐवज या ग्रंथांचं पारंपरिक पद्धतीनं पूजन करण्यात आलं. दसऱ्यानिमित्त फुलांच्या मागणीमध्ये वाढ. तर बाजारपेठ यासह नवी मुंबईत एपीएमसी मार्केट झेंडूंच्या फुलांनी गजबजलंय. झेंडूला प्रति किलो 120 ते 150 रुपयांचा दर. भंडाऱ्यातल्या कोका अभयारण्यात पर्यटकांच्या स्वागतासाठी आता त्या ठिकाणी सज्ज. तर अभयारण्यामध्ये पर्यटकांसाठी सकाळी 6:30 ते 10:30 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 3 ते 6 वाजेपर्यंत सफारीची सुविधा उपलब्ध. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून